मान खटावच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी लोक साहेब होती, ज्यांना अधिकार होते, जी लोक पाणी देऊ शकले असतील, त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही. त्यांनी काय केलं असेल साहेब? फक्त जयकुमार गोरेला हरवण्याचं काम केलं. फलटणचे नेते 20 वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब. 20 वर्ष मंत्री होता. रामराजांच्याकडे ते खातं होतं साहेब. ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मान खटावच्या मातीत पाणी येणार नाही. साहेब कुणाकडे पाणी मागायचं? इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही. पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही. जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला, त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटावमध्ये पाणी येण्यासाठी, तर साहेब पाणी आलं असतं. प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे. सारखं ते दुखणं मी कधी सांगणार नाही. जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही, जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न झाला नाही. अगदी बारामती असेल, फलटण असेल, सातारा असेल, या सगळ्या लोकांनी ताकदीने जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न केला. तो परमेश्वर आणि माझी मानखटावची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली साहेब. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद उभे राहिले. प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि मानखटावच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला. जो शब्द लोकांना दिला होता तो पूर्ण केला. आणि मला त्यावेळी सारखं आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय आहे. कारण सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती एवढी विचित्र आहे. एका बाजूला महाबळेश्वरला 7,000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टोकाला दहिवडीला, मसवडला 150-200 मिलीमीटर पाऊस पडतो. तर मी असा विचार केला की त्या भागातलं पाणी उचलून इकडे का आणू शकत नाही आपण. पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये या जनतेने आपलं आयुष्य संपवलं. यांचं भविष्य काय आहे? जिकडे बघा तितकं दूर कुसळत दिसायचं. आणि मला प्रश्न पडला की जयकुमारजी तर याच्यातून मार्ग कसं निघणार आहे. त्यांनी जे भाषणात सांगितलं तो मुद्दा अतिशय बरोबर आहे. या भागाचं अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची भूमिकाच ही होती पहिल्यापासून. तर कुसळाच्या शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार आहे. दुष्काळी भागाला पाणी देणं म्हणजे हे अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे. हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं पूर्वी सांगितलेलं होतं. आणि म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे नेते काम करायचे
त्यांचा नेता सांगतो की दुष्काळी भागाला पाणी देणं हे व्यावहारिक नाहीये. मग त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांकडून पाणी मिळण्याच्या अपेक्षा तरी काय करायचे. किती पिढ्यांचा तळतळाट आपण पाहिला. आणि मला वाटतं 2009 साली जयकुमारजींच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम होताना पाहतोय. याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे.